गोडाऊनमध्ये रांगा लागलेल्या आहे आणि जी बुकिंग आधी केव्हाही लोकांना करायची तर 1 महिना झाल्याशिवाय गॅसची बुकिंग होत नाही असा अनुभव माझा या 3-4 दिवसातला शहरातला आहे। आणि ज्या पद्धतीनं आपण पाहाल की प्रत्येक गोडाऊनच्या समोर रांगा लागल्या आहे, लोकांचे सिलेंडर रिकामे आहेत तेव्हाच ते सिलेंडर घेऊन रांगा लागले आहे। काही लोक म्हणतात की ही स्थिती कोणाच्या वक्तव्याने झाली असेल, परंतु मला वाटतं की ही स्थिती आहे। आणि हॉटेल्सचे तर सोडा, पण जे घरगुती गॅस आहे ते लोकसुद्धा आज गॅसपासून वंचित आहे। ही स्थिती सुधारली पाहिजे अशीच आमची मागणी। मुख्यमंत्री वारंवार म्हणतात की विरोधक विनाकारण वातावरण खराब करून जनतेची दिशाभूल करतात। नाही, जनतेची दिशाभूल कुणालाच करायची नाही, सगळे जनतेला सहकार्य करण्यासाठीच आहे। आम्ही 2 दिवस ही स्थिती पाहिली आणि स्वतः गॅस एजन्सीमध्ये ज्या पद्धतीने केव्हाही नंबर लावायचे, आता ते तुमचं 28 दिवस झाल्यानंतरच नंबर लावत आहे। आणि म्हणून आज ही स्थिती, लोक जर त्यांचे सिलेंडर खाली नसते तर रांगा लागल्या नसत्या। आपण सगळ्या गॅस कंपनींच्या गोडाऊनमध्ये किंवा त्यांच्या दुकानांमध्ये पाहाल तर ह्या रांगा लागल्या, ह्या सिद्ध करतात की कुठे ना कुठे गॅसचा तुटवडा आहे। भाऊ, अनेक हॉटेल्समध्ये सिलेंडर नसल्यामुळे हॉटेल्स बंद पडतात, तुम्ही हा प्रश्न विधानसभेत मांडणार आहे का? नागपूर शहरात रुग्णालय, हॉस्टेल मोठ्या संख्येने विधानसभा अध्यक्षांनी या विषयावर बोलायची जर संधी दिली तर जरूर हा मुद्दा आम्ही विधानसभेत मांडू। विधानसभा अध्यक्ष काय बोलू देत नाही असं म्हणत आहे की तुम्हाला? नाही, विधानसभा अध्यक्ष बोलू देतात, परंतु कोणत्या विषयावर बोलायचं हे त्यांच्या हाती असतं आणि त्यांचा तो अधिकार आहे। आणि म्हणून आम्ही प्रयत्न करू ही वस्तुपरिस्थिती सांगण्याचा। जर तिथे संधी मिळालीच तर आम्ही जरूर बोलू। नागपूर काँग्रेसचे कॉप मेंबर्सचा निर्णय कधी होणार आहे, काय सांगणार? मला वाटतं काही वाद नाही। काँग्रेसमध्ये आपण पाहिलं असेल की आतापर्यंत काही वाद नव्हता आणि ज्या वेळेस विषयपत्रिकेवर विषय येईल त्यावेळेस चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल। स्थायी समिती आणि महापौर OSD नेमण्याच्या तयारीत आहे, खासगी OSD नेमणार आहे। मला वाटतं की ज्यांनी स्टँडिंग कमिटी किंवा महापौरांकडे काम केले आहे त्यांच्या अनुभवाच्या हेतूने हे करत असतील याची वस्तुस्थिती विरोधी पक्ष नेत्यांना आम्हाला विचारावी लागेल। थँक्यू।